देवा, प्रधानजी, तुम्ही बानूकडे जाऊन आलात असं कळलं. होय, म्हाळसेने बानूला जेजुरी सोडून जाण्यास सांगितलं. म्हाळसेचा हा निर्णय कोणालाही पटण्यासारखा नाहीये. बानूला देखील तिचा निर्णय पटला नसेल, पण तिनेही जेजुरी सोडून जाण्याचा निश्चयच केला आहे. पण देवा, बाणाईने ही जेजुरी सोडून जाऊ नये म्हणून तुम्ही तिला समजावले असेलच. होय, परंतु ती काहीच ऐकत नाही. ह्याचा अर्थ बानू ही जेजुरी सोडून जाण्याच्या सिद्धतेत आहे. देवा, आम्ही बोलावं का तिच्याशी? नाही माधव, खरं तर आता कोणीही मध्यस्थी केली तरी बानू काही थांबणार नाही. तिने म्हाळसेची आज्ञा मान्य केली आहे. आता कोणत्याही क्षणी बानू जेजुरी सोडून जाईल. परंतु हे व्हायला नको म्हणून काहीतरी मार्ग असेलच ना? नाही, आता कोणताही मार्ग दिसत नाही. बानूला ह्या साऱ्याचा त्रास होतो आहे हे मला दिसतंय. मला तिची व्यथा कळत आहे. तिच्याशी विवाह करून मी तिला जेजुरीत घेऊन आलो, परंतु माझा सहवास देखील तिला लाभला नाही. पंधरवड्यातून केवळ 2 वेळा आम्ही भेटायचो. म्हाळसेच्या मनात बानूविषयी क्रोध आहे आणि ह्याचाच बानूला देखील त्रास होतो आहे. आणि म्हणूनच बानूने हा निर्णय घेतला आहे की ह्या साऱ्यापासून दूर जाणे हेच योग्य आहे. स्वाभाविकच आहे. ह्या साऱ्याचा बानूला किती त्रास होतो आहे हे स्पष्टच आहे. परंतु तिनं यासाठी जेजुरी सोडून जावं असं मला वाटत नाही. मला देखील नाही वाटत की बानूने जेजुरी सोडून जावं. जेजुरीत असताना ती किमान माझ्या डोळ्यासमोर तरी असायची. परंतु आता मात्र तसं नाही होणार. देवा, आता आपण काय ठरवलं आहे? माधवा, आता मलाच काय तो निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि मी निर्णय घेतला आहे. हे बानू, उगाच नका तानू आता. अगं समदे म्हणतात ना, राहा जेजुरी मध्ये, तेच तुझ्या भल्यासाठी आहे. अगं बोल की बानू, काशीच गप बसून राहणार आहे निस्ती? आता काय बोलू म्या? आणि तुम्ही कशा पायी तुमचा येळ वाया घालवताय? माझं ठरलं आहे समज. नाही मावशी, म्या नाही राहायचं होत. आता पुरं झालं हे समज. अगं बानू, 4 माणसं सांगत्यात ते तुझ्या भल्यासाठीच आहे असं का नाही विचार करत? उगाच कोण कशासाठी तोंडाची वाप दवडत? अगं तुझी काळजी वाटतीया म्हणून. म्हणजे तुला असं वाटतंय का माझा हात राहून भलं होणार आहे म्हणून? वय, मला तसंच वाटतं या. मग का जेजुरी सोडून देवासनी सोडून भलं होणार आहे तुझं? बानू, अगं आजाला कळलं तर काय वाटल याचा विचार कर की. अगं आपल्या वस्तीवरल्या माणसासनी ठावं होईल का तू जेजुरी सोडून आली तर काय वाटल त्यासनी? वाईटच वाटल ना. कोण काय बाय बोलल, मग काय करावं आपण? आपण कशा पायी काय करायचं? हे हाय हे तसंच आहे हे एकवार मनामध्ये पक्क केलं का त्याचा विचार नाही करायचा. आणि वाटल की त्यासनी वाईट. मला बी हे आवडणार नाही. पर हता असं जगण्या परिसातनं लांब गेलेलंच बरं आहे. अगं कुणी सांगितलं माझी थांबशील हत तू? हा लोक, आम्हा समजासनी तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही तुला सांगतोय. अगं ऐक बानू, म्हाळसा देवीसनी जाऊन भेट हवं तर
नाहीतर आम्ही भेटू त्यासनी. आणि ते कशा पायी? हवं तर म्हण त्यासनी माझं चुकलं, पर तुमचा शब्द माग घ्या, मला ही तर राहू द्या. आता म्या त्यांच्या मोहर नाही जायचे आणि मलाच हत राहायचं नाही, तर म्या त्यांच्या मोहर जाऊ तरी कशा पायी? ए बानू, अगं वाईस ऐक. मला कुणी बी किती बी येऊन सांगितलं तरी म्या हत राहायची नाही. आणि तुम्ही बी हेच समज सांगणार असाल ना, तर म्या जाते हत. अगं ए बानू, ए बानू. काय अहो, कुठे निघालात? गडावर बाहेर पाहून येतो. गडावर जातो म्हणून सांगाल आणि श्री खंडेरायांना भेटून याल. बर, मग त्यांना भेटायचं असेल तर तुमचा आक्षेप आहे का? अर्थातच नाही. त्यांना भेटण्यास माझा आक्षेप नाही, परंतु जे सुरू आहे त्यात तुम्ही हस्तक्षेप करू नये असं मला वाटतं. हे तुम्ही बोलत आहात? मग जे घडतंय ते पाहत राहायचं का? ह्या वेळची परिस्थिती पाहता आपण काही करू नये एवढंच मला म्हणायचं आहे. उलट यावेळीच काहीतरी करावं लागेल. जे घडत आहे त्यातून पुढे अनर्थ होऊ शकतो. श्री माळसा देवींनी बाणाईला जेजुरी सोडून जाण्याचा आदेश दिला. ती जाणार आहे असं दिसतही आहे. तिला थांबवायला हवं. प्रश्न बानूने इथे राहायचं की नाही हा आहे. त्यामुळे श्री खंडेरायांनी भूमिका घ्यायला हवी. तुम्ही त्यात काय करणार आहात? वेळ पडल्यास मला श्री माळसा देवींशी बोलावं लागेल. काही अशुभ घडू नये हे मला देखील वाटतं, परंतु तुम्हालाही सहाय्यभूत व्हावं लागेल देवी. आता म्हाळसा देवींना समजवायला मी काय कारण शोधू? माझे सगळे तर्क संपले आहेत. असं म्हणून कसं चालेल? जिथे सगळं संपलं असं वाटतं तिथेच अजून एक वाट असते, ती शोधावी लागते. श्री माळसा देवींचा आदेश वाचून बाणाईला काय वाटलं असेल? तिला सावरायला हवं. परंतु आता हे सारं थांबायला हवं. हे सगळं थांबायला हवं म्हणून श्री माळसा देवींनी निर्णय दिला, पण तो योग्य नाहीये हे त्यांना ठाऊक नाही. सगळे वाद मिटावेत यासाठी योग्य तो मार्ग शोधायला हवा. म्हाळसा, हा निर्णय मागे घे. का? कारण हा निर्णय अयोग्य आहे. हे कोणी ठरवलं? तू माझ्याशी असाच वाद घालणार आहेस का? तुम्ही म्हणता म्हणून मी माझा निर्णय मागे घ्यायचा? माझ्या अनुमतीशिवाय ती माझ्या संसारात आली म्हणून मी तिला तशी आज्ञा दिली आहे आणि ती जाईल. खरं तर तिने आता जायला हवं आणि यामध्ये तुम्ही पडू नये हे मी बानूला सांगितलं आहे आणि तुम्हाला देखील सांगते आहे. परंतु असे निर्णय तू एकटी नाही घेऊ शकत. तुम्ही दिलेल्या वचनाप्रमाणेच वागता आहात ना? तुम्ही कधीही वचन मोडत नाही. मग तुम्ही मला सिंहासनाचा जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराने मी सांगते आहे की माझ्या राज्याच्या राजधानीत मला ती बानू नको आहे. अगं तकडं जेजुरीच्या येशी बाहेर रानात कोण आले तो कुणान ठाऊ, माणसासनी गाई वासऱ्यासनी घेऊन जात्यात. ती लोक आले होते सांगाय. हे कोणत्याही मनुष्याचे कार्य नाही अथवा कोणत्याही पशुचे. हे कोणत्या तरी दैत्याचे कार्य आहे.